नमस्कार. आज आपण सेंद्रिय शेतीचं व्यावसायिकरण याच्यावर बोलणार आहोत. सेंद्रिय शेतीचं व्यावसायिकरण म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत आणि हे सेंद्रिय शेतीचं व्यावसायिकरण करून आपण कशा पद्धतीने सेंद्रिय चळवळीला खूप मोठ्या प्रमाणात गती देऊ शकतो आणि सेंद्रिय शेतीची चळवळ ही आपल्या पर्यावरणासाठी, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी कशी गतिमान होऊ शकते यावर आपण बोलणार आहोत. तर मुळात जर तुम्ही जागतिक आकडेवारी बघितली तर तुम्हाला फिबल आणि आयफोम संयुक्त पद्धतीने जो डेटा मेंटेन करते त्याच्या आकडेवारीनुसार जर तुम्ही बघाल तर पूर्ण जगभरामध्ये 2021च्या आकडेवारीनुसार 125 बिलियन युरोचा रिटेल सेल होतो. म्हणजे किरकोळ विक्री सेंद्रिय पदार्थांची होते. म्हणजे त्याच्यामध्ये सेंद्रिय अन्न आलं, सेंद्रिय प्रोसेस फूड आलं आणि सेंद्रिय उत्पादनं म्हणू आपण, ज्याचे 125 बिलियन युरोचा किरकोळ विक्री दरवर्षाला होते. आणि 73 मिलियन हेक्टर म्हणजे 730 लाख हेक्टर जमीन ही सेंद्रिय प्रमाणित आहे, ऑर्गॅनिक सर्टिफाईड आहे. मग हे जरी आकडे मोठे वाटत असले तरी खूप सारे देश, जसा भारत देश आहे किंवा आशिया खंडातली देश आहेत, आफ्रिकन खंडातली देश आहेत, या सगळ्या देशांमध्ये सेंद्रिय शेती ही व्यावसायिक स्वरूप खूप कमी प्रमाणात दिलं जातं. म्हणजे काही प्रमाणात भारतामध्ये सेंद्रिय शेतीला व्यावसायिक स्वरूप आहे, पण खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही बघाल की एखाद्या शेतकऱ्याकडे 20 एकर जमीन असते, तो एकाच एकरामध्ये सेंद्रिय शेती करतो, सेंद्रिय अन्न पिकवतो. कशासाठी? तर स्वतःच्या वापरासाठी, स्वतःला विषमुक्त अन्न हवं, त्याच्या मित्रांना हवं, त्याच्या नातेवाईकांना हवं, तर त्यांच्यासाठी तो सेंद्रिय शेती करतो एका एकरामध्ये. पण राहिलेल्या 19 एकरामध्ये तो पारंपरिक शेती करतो, म्हणजे वेगवेगळे रासायनिक खतं वापरून शेती करतो. आणि त्याचा असा विश्वास वाटतो त्याला की सेंद्रिय शेती ही व्यावसायिक पद्धतीने करता येत नाही. पण वरील जी आपण आकडेवारी बघितली तर सेंद्रिय शेतीचं व्यावसायिकरण आपल्याला करता येतं आणि केल्यानंतर ती नक्कीच फायद्याची आहे. कशी फायद्याची आहे? तर ह्या चॅनलमध्ये तुम्ही बरेचसे बाकी व्हिडिओ बघाल, त्याच्यामध्ये सेंद्रिय शेतीची शाश्वत बाजारपेठ हा जर व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जे काही पारंपरिक शेती करतायत वेगळे रासायनिक खतं वापरून, याच्यामध्ये जी काही अनिश्चितता आहे की तुम्हाला कधी भाव मिळेल, कधी भाव मिळणार नाही, किंवा कधी व्यापारी मिळेल, कधी व्यापारी मिळणार नाही, तुम्हाला ते फेकून द्यावं लागेल, ह्या सगळ्या याच्यावरचं उत्तर म्हणजे सेंद्रिय शेतीची शाश्वत बाजारपेठ हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच काय, एका बाजूला खूप 80-90% लोकांना पटलेलं आहे की आपल्याला विषमुक्त अन्न हवं, सेफ फूड हवं, आणि हे विषमुक्त अन्न त्यांना जर कोणी दिलं तर ते नक्कीच आनंदी होतील. पण त्याच वेळेस त्यांना ते त्यांच्या दरवाजापर्यंत कोणी पोहोचवत नाही. दुसऱ्या बाजूला जे विषयुक्त अन्न आहे, ज्याच्यामध्ये रेसिड्यू आहे, ज्याच्यावर केमिकलची फवारणी केलेली आहे, ते अन्न, तो भाजीपाला त्यांच्या दरवाजात उपलब्ध आहे, त्यांच्या गल्लीत उपलब्ध आहे. आणि मग त्यांना दुसऱ्या बाजूला ही एका बाजूची परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूची परिस्थिती अशी आहे की बरेच शेतकरी सेंद्रिय शेती करण्यासाठी तयार आहेत. त्यांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व पटलेलं आहे. त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी, जमिनीचं सुपीकता टिकवण्यासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी सेंद्रिय शेतीचं महत्त्व त्यांना पटलेलं आहे. पण त्याच वेळेस त्यांना ग्राहक कुठे शोधायचा ते माहीत नाही. मग ही बाजारपेठेची साखळी जी मिसिंग आहे, बाजारपेठेची साखळी विखुरलेली आहे, ती साखळी जोडणं म्हणजेच काय, त्यालाच आपण सेंद्रिय शेतीचं व्यावसायिकरण असं म्हणू शकतो. कमर्शियलायझेशन ऑफ द ऑर्गॅनिक, त्याला ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा ऑर्गॅनिक सेक्टर आपण त्याला म्हणू शकू. याच्यामध्ये काय होतं की तुमच्या शहरामध्ये जर एखादा सेंद्रिय उत्पादनांचा मॉल तयार झाला, तिथे येऊन लोक घ्यायला लागले, किंवा कोणीतरी सेंद्रिय भाजीपाल्याची डिलिव्हरी सिस्टीम किंवा डिलिव्हरीची कार्यपद्धती निवडली आणि तो शेतकऱ्यांकडनं सेंद्रिय माल घेऊ लागला आणि लोकांना पोचू लागला, तर ही साखळी जर जोडली गेली तर सेंद्रिय शेतीचं व्यापारीकरण वाढेल. आणि जोपर्यंत आपण सेंद्रिय शेतीचं व्यापारीकरण करणार नाही, व्यावसायिकरण करणार नाही, तोपर्यंत सेंद्रिय क्षेत्र वाढणार नाही, अशी माझी आणि या क्षेत्रातल्या सगळ्या तज्ञांची खात्री आहे. तर मग नवीन येणाऱ्या युवकांसाठी, वेगळ्या स्टार्टअपसाठी, वेगळ्या कॉर्पोरेटसाठी, वेगळ्या मोठ्या बिझनेस हाऊसेससाठी ही सेंद्रिय शेतीची साखळी आहे.
यामध्ये खूप सारे बिझनेसेस, खूप सारे व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. मग ह्या संधी कोणत्या? तर सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांकडनं सेंद्रिय माल उत्पादन घेणं, त्याचं पॅकिंग करणं सेंद्रिय पद्धतीने, त्याला तो ग्राहकांपर्यंत पोहोचवणं, त्याच्यामध्ये प्रोसेसिंग असेल तर प्रोसेसिंग करणं, त्या सेंद्रिय शेतीमध्ये सर्टिफिकेशन, ज्याला प्रमाणीकरण म्हणतो, याचा एक महत्वाचा वाटा असतो. ते प्रमाणीकरणामध्ये भाग घेणं, त्या करण्याची एजन्सी बनणं, सेंद्रिय शेतीचे उत्पादनाचे मॉल उभे करणं, त्याच्यामध्ये सप्लाय चेन उभी करणं, होम डिलिव्हरी उभी करणं आणि त्याच्यामध्ये एक्सपोर्ट करणं, असे खूप सारे व्यवसाय आहेत. अशा वेगळ्या 23 ते 24 प्रकारच्या व्यवसायांची मी यादी बनवली आहे, त्याचा डिटेल स्टडी केलेला आहे. आणि हे सगळे व्यवसाय जे आहेत त्याचं वेगळे मॉडेल्स जगभरामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. सगळ्या जगामध्ये वेगळ्या देशांमध्ये याच्यावर प्रयत्न चालू आहेत. आणि असेच काही मॉडेल्स मी केस स्टडी म्हणून सिलेक्ट केलेले आहेत. त्याच्यावर मी आयफोमच्या मोटिवेशननी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली असे वेगळे वर्कशॉप्स कंडक्ट करतो, ज्याच्यामध्ये बिझनेस ऑपॉर्च्युनिटी इन ऑर्गॅनिक हे वर्कशॉप मी बऱ्याच वर्षांपासून वेगळ्या देशांमध्ये घेत असतो. दिवसभराचं वर्कशॉप असतं ते. त्या दिवसभराच्या वर्कशॉप या सगळ्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटी कशा आहेत यावर आपण चर्चा करतो, प्रश्नांची उत्तरं देतो आणि ते सगळे एक्झिस्टिंग जे काही रोल मॉडेल आहेत त्याच्या आपण गायडन्स घेतो, त्याचं अनालिसिस करतो. आता ही वर्कशॉप घेण्याची माझी जी काही ऍक्टिव्हिटी आहे ही अजिबात नफ्यासाठी नाही. नफ्यासाठी माझे स्वतःचे खूप चांगले बिझनेसेस आहेत, ऑर्गॅनिक क्षेत्रातच आहेत, सेंद्रिय क्षेत्रातच आहेत. आम्ही 26 देशांमध्ये आमची उत्पादनं निर्यात करतो. तर ही वर्कशॉप मी एवढ्यासाठीच घेतो की जास्तीत जास्त युवकांना, व्यवसाय करणाऱ्या लोकांना सेंद्रिय शेतीमध्ये नफा मिळवता आला पाहिजे. सेंद्रिय शेती, सेंद्रिय क्षेत्रातले व्यवसाय हे नक्कीच नफ्याचे व्यवसाय आहेत. माझ्या ह्या चॅनलमधले बाकीचे व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर ते तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये नफा बऱ्यापैकी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही याची शाश्वत बाजारपेठ मिळवू शकता. म्हणजे आज तुम्ही जर भेंडी लावणार आहात, एखादं पीक घेणार आहात, तर त्याची शाश्वत बाजारपेठ उत्पादनानंतर जो काही शाश्वत भाव असेल तो कसा मिळू शकता. तर ह्याच चॅनलवर सेंद्रिय शेतीची शाश्वत बाजारपेठ म्हणून एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की सेंद्रिय शेतीची शाश्वत बाजारपेठ शक्य आहे. मी माझ्या वर्कशॉपबद्दल बोलत होतो. तर असे वर्कशॉप मी कोविडपूर्वी ऑफलाईन घेत होतो वेगवेगळ्या सभागृहांमध्ये किंवा हॉटेल्समध्ये. नंतर कोरोनानंतर तेच मी ऑनलाईन पण रेकॉर्ड केले की जास्तीत जास्त युवक त्याचा फायदा घेऊ शकतील. तर सॉइल टू बॉडी ह्या वेबसाईटवर एक नाममात्र फी भरून तुम्ही ते वर्कशॉप करू शकता. आणि तुम्हाला सेंद्रिय क्षेत्रातल्या कुठल्याही अडचणी आल्यात, सेंद्रिय क्षेत्रातल्या बिझनेसबद्दल, सेंद्रिय क्षेत्रातल्या ऑर्गॅनिक स्टँडर्ड्सबद्दल, सर्टिफिकेशनबद्दल, तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. माझी टीम आणि मी सदैव तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तत्पर आहे. तर जोपर्यंत आपण सेंद्रिय शेतीचं व्यावसायीकरण करत नाही, सेंद्रिय शेतीला कमर्शियल ऍक्टिव्हिटी म्हणून बघत नाही, तोपर्यंत आपण सेंद्रिय शेतीमध्ये नफा मिळवण्याचं स्वप्न आपल्याला साकारता येणार नाही. म्हणून सेंद्रिय शेतीकडे कम्प्लिटली एक बिझनेस ऍक्टिव्हिटी म्हणून बघा, कम्प्लिटली एक व्यवसाय म्हणून बघा. नक्कीच याच्यामध्ये ग्रोथ आहे. आणि सेंद्रिय शेती करून आपण निसर्गाला, आपल्या पर्यावरणाला आणि खूप साऱ्या आपल्या जनतेला, आपल्या मानव समाजाला, प्राण्यांना वेगळ्या रोगांपासून वाचवण्यास हातभार लावू शकतो. आणि हे एक निसर्गाला संवर्धनाचं काम, पुण्याचं काम आपण सेंद्रिय शेतीचं व्यवसायीकरण करून करणार आहोत. तर सेंद्रिय क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्यासाठी, सेंद्रिय क्षेत्रामध्ये कुठलेही कार्य करण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी आणि माझी टीम कायम तत्पर असू. तुम्ही आमच्याशी केव्हाही संपर्क करू शकता. धन्यवाद.